मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर सध्या आता कटवरचं खूपच ट्रेंड चालू आहे. तर कटवरचा ब्लाऊजचा गळा मी कसा शिवला त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही पाहू शकता, या ब्लाऊजची उंची मी घेतली आहे 14 अधिक 1 15 इंच घेतली आहे आणि ही गडी आहे ना 12 इंचची आहे. हे पहा. तर त्यासाठी आता बघा मी हे अस्तर हे जोडून घेणार आहे ते दाखवते. आणि त्यासाठी बघा हे कपड्याला जोड देऊन आहे ना मी हे आकार वगैरे देऊन ठेवलेत. हे पहा. तर या आकारानुसार आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, असं पाव इंच असं शिवून घ्यायचं चौबाजूनी आणि कट वर्क शिवायचं. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. पहिल्यांदा असं पाव इंच शिवून घ्यायचं चौबाजूनी. हे पहा. चौकोनी ठेवलं तरी चालतंय आणि गोल शेप दिला तरी चालतंय. मी शक्यतो चौकोनी ठेवणार आहे हा भाग आणि इकडं पाव इंच असं शिवून घ्यायचं. या साईडला पाव इंच शिवून घ्यायचं. बरोबर कडेला टिप मारून घ्यायची. आणि हे पहा, आपण हा गळ्याला आकार कसा दिलाय हे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता मी हा आकार कसा दिला. आता आपण हा पाठीचा भाग आहे ना पूर्ण चौबाजूने शिवून घेऊ. हे पहा, हा सरळच ठेवलाय. ही बाजू आपली उलटी आहे आणि ही सुईची आहे. तर मी सुईच्या बाजूनेच हे शिवून घेणार आहे. पहिलं चौबाजूने टिप मारून घ्यायची चौबाजूने. आपल्या इथं हा सेंटर आहे हा ब्लाऊजचा आणि याचा हा सेंटर आहे बा इथं. तर बरोबर सेंटरवर सेंटर ठेवून घ्यायचं मैत्रिणींनो. हे पहा. आणि इथं लागलं तशी एक टाचणी लावून घ्या. इथं खाली पण सेंटरवर ठेवून. हे पहा, कडेला बी मारून घेऊ एखादी. आणि आपल्याला आता बरोबर या आकारावर शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. बरोबर आपण जे आखून घेतले ना मार्किंग त्या आकारावर शिवून घ्यायचा आपल्याला गळा. व्यवस्थित मशीन फिरून ये कोणे काने व्यवस्थित काढायचे, कारण त्या कोण्यांवरच सगळा शो आहे या ब्लाऊजचा. त्याच्यामुळं शिवायला वेळ लागला तरी चालेल, पण कोणे व्यवस्थित काढायचे. हे शक्यतो हे असे ब्लाऊज शिवताना आहे ना या टाचण्यांचा वापर नक्की करा. खाली मेन फॅब्रिक तुमचं आहे का सेंटरला ते चेक करत चला. शक्यतो बारीकच टीप मारायचा मैत्रिणींनो. याला मोठी टीप नका घेऊ जास्त, कारण आपण इथं काही डबल टीप मारत नाही या आकाराला. त्याच्यामुळे शक्यतो टीप जरा बारीकच ठेवत जा, म्हणजे आपला गळा उसवायची भीती नसते. आणि हे पहा, आपला पूर्ण गळा शिवून झालाय. आता आपण हे ना पिना वगैरे काढून आहे ना आणि हे पहा असं गोल आपलं कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो.
आणि हे बघा परत इथं या कोण्यात आहे ना असं खात्री मारायची आहे कोण्यांमध्ये, जेणेकरून आपला गळा लवकर पलटी होईल. तुम्ही याला असं या साईडने काप देऊ शकता आणि या साईडने बी असे तिरके 2 काप द्यायचे आहे बघा, म्हणजे बरोबर त्या कोण्यात आपला कातर पोचते कोणा. आणि हे पहा आता हे पलटी करून घ्यायचं आहे बघा, छान कोणे निघतात. हे पहा निघाले का, हे आपले 3 कोणे निघाले पहा. नंतर आपल्याला एखाद्या टोकदार टेस्टर म्हणा पेन म्हणा त्याने आपण परत ते कोणे काढून घेऊ. आता सध्या मी पलटून घेते सगळे. हे पहा कमलपट्टी जोडून घेऊ आता आपण याला. हे पहा आता आपलं पूर्ण कटवर्क शिवून झालाय. कसं वाटलं तुम्हाला पाहू शकता तुम्ही. अशी टिप मारून घ्यायची व्यवस्थित आकारानुसार. मैत्रिणींनो अशी कडेला टिप मारून घ्यायची. टिप मारली म्हणजे छान आपल्या त्या पाकळ्या दिसतील अर्ध गोल. असं पूर्ण कडेला टिप मारून घ्यायची. हे पहा आपलं टिप मारून झाली आहे. किती छान आलाय गळ्याचा आकार पहा. इथं तुम्ही छोटे छोटे मणी पण लावू शकता गोल्डन, पण आता हा ब्लाऊजच गोल्डन आहे त्यामुळे मी काही लावणार नाही. प्लेन असतं तर छान वाटलं असतं ह्या कोण्यामध्ये. हे पहा गळा पण असा कटवरचा आणि ही स्लीव पण कटवरची. कसं वाटतंय तुम्हाला एक कॉम्बिनेशन, आणि किती सुंदर गळा तयार झालाय पहा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.